नमस्कार मंडळी, सनई ॲग्रोमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधू इच्छिते, ते म्हणजे आपल्या शेतात वापरले जाणारे तणनाशक। हे तणनाशक जे आज भारतात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून वापरले जात आहे, त्याच तणनाशकावर 70 देशांनी बंदी घातली आहे। मित्रांनो, का बरं इतक्या देशांनी बंदी घातली असेल? कारण हे रसायन फक्त तणच नष्ट करत नाही, तर आपल्या शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आणते। मातीतील सुपीकता कमी करते, त्यामुळे पिकाचे उत्पादन घटते। पिकांमध्ये रसायनांचे अंश राहतात आणि अखेरीस तेच अन्न आपण खातो। कधी कधी तर तणनाशक मारलेले गवत गुरे ढोरे खातात आणि तेच रसायन मग गायीच्या दुधातून थेट आपल्या पोटात जातात। परिणामी पशु आजारी पडतातच, त्याचबरोबर आपणही गंभीर रोगांना बळी पडतो। वैज्ञानिक संशोधन सांगते की या तणनाशकामुळे कॅन्सर, किडनीचे आजार, श्वसनाचे आजार, वंध्यत्व यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो। परदेशातील देशांनी हे धोके पाहून सरळ बंदी घातली, पण भारतात मात्र आपल्या शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हेच रसायन अजूनही खुलेआम विकले जात आहे आणि वापरले जात आहे। मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांचा जीव आणि आपल्या पोटात जाणाऱ्या अन्नाचा प्रश्न आहे। आपण जागरूक झालो नाही तर आपले आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येईल। म्हणूनच आपण आवाज उठवला पाहिजे, पर्यावरणपूरक शेतीकडे वळले पाहिजे, सेंद्रिय उपाय वापरले पाहिजेत आणि अशा घातक तणनाशकांना भारतातही बंदी घातली पाहिजे। शेतकरी वाचला तरच शेत वाचेल आणि शेत वाचले तरच आपले भविष्य सुरक्षित राहील। मित्रांनो, तणनाशकाचा वापर करू नये असे आमचे मुळीच म्हणणे नाही, परंतु कोणत्या तणनाशकाचा वापर करावा व कोणत्या तणनाशकाचा वापर करू नये याबाबतची संपूर्ण माहिती शेतकऱ्याला असणे गरजेचे आहे। मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्याचा कामगारांची कमतरता व आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे नाविलाजास्तव तणनाशकाचा वापर करणे भाग पडते। अशावेळी आपण त्यातल्या त्यात सर्वात सुरक्षित तणनाशक म्हणजे स्वीप पॉवर ग्लुफोसिनेट अमोनियम 13%। मित्रांनो, हे औषध आपण नाविलाज म्हणून वापर करू शकता। याचे मुख्य कारण म्हणजे हे तणनाशक आंतरप्रवाही नसून अद्याप या तणनाशकाचा साईड इफेक्ट जमीन किंवा पाण्यावर फारसा दिसून आलेला नाही। तसेच हे आंतरप्रवाही नसल्यामुळे आपल्या मुख्य पिकावर चुकून फवारा उडाला तरी आपल्या मुख्य पिकाला फारसे नुकसान होत नाही। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे मनुष्यबळ व मशिनरी उपलब्ध आहे त्यांनी कृपा करून कोणत्याही तणनाशकाचा वापर करू नये, तर आपण काढलेल्या तणापासून शिवांश खताची निर्मिती करून ते खत म्हणून आपल्या पिकाला देऊन आपले हजारो लाखो रुपये वाचवू शकता, आपली जमीन सुपीक बनवू शकता, तसेच आपला मातीवर होणार खर्च पण वाचवू शकता। मित्रांनो, जर आपल्याला शिवांश खत बनविण्याची विधी माहीत नसेल तर आपण याच्या मोफत प्रशिक्षणासाठी सनई ॲग्रोमध्ये संपर्क साधू शकता। मित्रांनो, आपल्या बागेत उगवणारे तण हे नेहमीच वाईट नसतात। तणांपासून बरेच बहुउपयोगी इको फ्रेंडली वस्तू बनविता येतात। भट्टी कंपन्यांसाठी इंधन बनविता येते, त्यासाठी सरकारने पुढे येऊन जनजागृती करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये औद्योगिक उपक्रम राबवणे गरजेचे आहे। असेच नवनवीन अति महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।